वाह, उस गैरते नाहीद की हर तान है दीपक, उस गैरते नाहीद की हर तान है दीपक, शोला सा लपक जाए है आवाज तो देखो। आपकी नजर करने के लिए हमारे पास इन अल्फाज के अलावा कुछ नहीं था। वैसे बंदे नाचीज को आफताब हुसैन बरेली वाले कहते हैं। आजपासून आमच्यासाठी तुम्ही खान साहेब आहात। आप वाकई एक सच्चे फनकार हैं। न मालूम क्यों हमारा ये फन इस शहर को रास नहीं आया। किस्मत ही से लाचार हूं ए दोस्त, वगरना हर फन में हूं मैं ताक, मुझे क्या नहीं आता। आता दोस्त मानलात तर निसंकोच विश्रामपूरला या, तिकडे तुमची कलेची अवश्य कदर होणार। क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे शंकरजींसाठी आणि जोरदार सचिनजी पिळगावकर सरांसाठी। आज दिवाळीचा दिवस आहे। माझ्या आयुष्यात दिवाळीची अनेक गिफ्ट्स मिळाली, पण एवढं मोठं सरप्राईज, एवढं मोठं गिफ्ट ह्याच्यापेक्षा कुठलंच नसेल की ही दोन दिग्गज माणसं आज आमच्या गावामध्ये आलेली आहेत। थँक्यू सर, थँक्यू। आता सगळ्यांना ओपन झालेलंच आहे की कुठल्या सिनेमाच्या निमित्तानं हे लोक आलेले आहेत। त्यात मी काय मोठं सांगणार, कट्यार काळजात घुसली हा सिनेमा ज्याची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहेत। आणि जसं की सुरुवातीलाच त्यांच्यामध्ये जुगलबंदी झाली, स्वरांची तर सिनेमात आहेच, पण इथे शेरो शायरीची थोडीशी झाली। मग मला राहावत नाही सर, असं मला वाटतं की आपण पण काहीतरी करावं, पण माझे काही उर्दू वगैरे इतकं भारी नाहीये। मी तयार केलंय तोडकं मोडकं, ते तुम्हाला प्लीज आवडेलच आणि तुम्ही सगळे प्लीज टाळ्या वाजवा। इरशाद। इरशाद। कहते हैं लोग कि बहुत सारे गम है इस दुनिया में, कहते हैं लोग कि बहुत सारे गम है इस दुनिया में, लेकिन इस शो की वजह से खुशहाली आ गई। बहुत सारे गम है इस दुनिया में, लेकिन इस शो की वजह से खुशहाली आ गई। दिए तो सर हमने यूं ही लगाए थे, आप आ गए इसलिए दिवाली हो गई। क्या बात है, क्या बात है। तर जमलं, थोडं जमलं सर, नक्कीच जमलंय। तर सरांचं मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो आणि या दोनही दिग्गजांना मी विनंती करणार आहे की प्लीज सर आमच्या सोबत विराजमान व्हा। जोरदार टाळ्या। नमस्कार, सुस्वागतम। कसे आहात? मजेत ना? हसताय ना? फटाके कमी वाजवताय ना? आणि म्हणताय ना चला हवा येऊ दाखव। तर मंडळी, कट्यार काळजात घुसली या सिनेमाची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत होते आणि तो सिनेमा आता रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आणि आज आहे दिवाळीचं हे निमित्त। तुम्हा सगळ्यांना आणि या दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी। तुम्हाला सुद्धा आणि तुम्हा सर्वांना थँक्यू, थँक्यू सो मच सर। तर कट्यार काळजात घुसलीचा आत्मा आहे संगीत आणि या सिनेमामध्ये वेगवेगळ्या दिग्गजांची जुगलबंदी यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ऐकायला सुद्धा मिळणार आहे। तर अशाच एका आणखीन लोकप्रिय कलाकाराला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, जे सुद्धा सुरांचे सम्राट आहेत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गायक महेश काळे यांच्यासाठी। आणि आता या मंचावरती मी त्यांना आमंत्रित करणार आहे। खरं तर आतापर्यंत अभिनेते म्हणून ते आपल्या समोर आलेले आहेत, त्यांचा अभिनय आपल्याला आवडलेलाच आहे, पण दिग्दर्शक म्हणून या सिनेमाच्या निमित्तानं ते रुपेरी पडद्यावरती पाऊल ठेवत आहेत। अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करणार आहे सुबोध भावे यांचं। या सिनेमामध्ये खरं तर कलाकारांची फौज आहे सुबोध, जी तुम्ही जमावलेली आहे, त्याबद्दल आता मला गप्पांना सुरुवात करायचीच आहे। पण एक असे कलाकार आहेत, फौज असली ना तरी ते स्वतःला वेगळं तयार करतात त्या फौजमध्ये आणि ते वेगळे दिसतात नेहमीच, कारण ते मित्रांचे मित्र आहेत। हो, पण फौजची ती मौज आहे। हां, फौजची मौज आहे असं म्हणायला हरकत नाही। खरं तर ती मौज असते म्हणून ते परत परत इकडे यावेत असं आम्हाला सारखं वाटत असतं। अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूयात पुष्कर श्रोत्री यांचं। क्या बात है, पुष्कर मनापासून स्वागत आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा।
आपण नेहमी म्हणतो साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. आमच्या सेटवरती म्हणजे आमच्या घरीच हे साधू संत असायचे, त्यामुळे आमच्यासाठी रोज दिवाळी असायची. पण आज ह्या निमित्ताने ह्या घरामध्ये हे साधू संत आलेले आहेत, त्यामुळे आजची दिवाळी खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. वा वा वा. पुढचं अँकरिंग पुष्करनी करायच्या आत मी पटकन पुढे सुरू करतो. तुझी जागा तो कधी घेऊ शकतो. नाही घेऊ शकत मी, आणि हे सर्व रसिक प्रेक्षक सुद्धा मान्य करतील, ह्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही. निलेश सर, आणि तुझ्या सगळ्या टीमचं तू सुरू करण्या अगोदर 125वा एपिसोड आहे आजचा. हो. आणि खऱ्या अर्थाने हा सेलिब्रेट करण्यासाठी तू आम्हाला बोलवलंस. आम्ही सगळे भाग्यवान आहोत, तुझ्या इथे आम्ही सगळे जण आलो. त्यामुळे तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं कट्यारच्या टीमकडनं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कसं आहे ना, याच्यात खूप शेर व शायरी आहे सिनेमामध्ये. 125वा एपिसोड आहे, त्यामुळे सगळे शेरा 125 लोक. तर आता या गप्पांना सुरुवात करायची आहे. खरं तर सचिन सर, तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. यामधली तुमची भूमिका हे उत्सुकतेचं कारण आहे सगळ्या महाराष्ट्राचं आणि जगभरातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं. तर सरांकडून सुरुवातीला ऐकायचं आहे की काय आहे कट्यार काळजात घुसली. ही अशी कट्यार आहे की जी काळजात घुसल्याशिवाय राहत नाही. वा. आणि त्याच प्रकारे धारदार सुद्धा आहे, आणि त्याची धार 7 सुरांनी केलेली आहे. वा. त्यामुळे ती जास्त तीव्र आहे, त्याचबरोबर कोमल सुद्धा आहे. वा वा. अशा प्रकारे ही कट्यार आमच्या मित्रांनी त्याच्या टीम बरोबर, त्याच्या टेक्निशियन्स बरोबर, त्याच्या लेखकांबरोबर, सर्वांच्या बरोबर सुबोध भावे या माझ्या मित्रांनी ही कट्यार लोकांसाठी बनवलेली आहे. कट्यार काळजात घुसली हा एक संघर्ष आहे. आणि तो संघर्ष एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्हचा नेहमी असतो. तसं नसता यावेळेला प्रथम तुम्हाला हा संघर्ष किंवा हा लढा किंवा हे युद्ध जर तुम्ही म्हणाल तर 2 पॉझिटिव्ह साईड्सच आहे. दोन्ही बाजूला पॉझिटिव्ह आहेत. वा. पण युद्धात दोन्ही साईडला पॉझिटिव्ह उतरल्यानंतर काय होतं, कोण कोणाचा रंग सोडतं, कोण कोणाचा रंग पकडून ठेवतं, ह्याचा एक अतिशय सुंदर प्रकार आणि अशा प्रकारचा विषय लोकांसमोर येणार आहे. आणि तो संगीतमय येणार आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात काय म्हणजे दुनियेत अशी मंडळी आहेतच असंख्य ज्यांना संगीतावर प्रेम आहे, आणि बहुधा त्याचमुळे ते जिवंत आहेत. मी तर असं म्हणतो की प्यार नहीं है सुर से जिसको वो मूर्ख इंसान नहीं. प्यार नहीं है सुर से जिसको वो मूर्ख इंसान नहीं. ये एहसान है 7 सुरों का कि दुनिया वीरान नहीं. क्या बात है. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे त्यांना जे हा सिनेमा तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. SL विजनच्या फिल्म डिव्हिजनचे हेड निखिल साने. जोरदार टाळ्या. प्लीज सर आमच्या बरोबर बसा. थँक्यू. तर झी स्टुडिओज हा सिनेमा सगळ्यांच्या समोर आता घेऊन येत आहे. तर पुन्हा एकदा मी शुभेच्छा देणार आहे सगळ्यांची. परत मला खूप गप्पा मारायच्या आहेत, पण काय सगळे लोक आता आपल्या गावात आलेले आहेत, त्यामुळे आता आमचं पण असं म्हणणं असतं की आमच्याकडून काहीतरी सादर झालं पाहिजे या सगळ्यांसाठी. आणि सचिन सर आज इकडे आलेले आहेत म्हटल्यानंतर तर संधी आम्हाला सोडायचीच नव्हती. सरांचा खूप गाजलेला सिनेमा आहे नवरा माझा नवसाचा, यांचा आहे नवरा माझा उपासाचा. बघूयात आता या सिनेमात काय घडणार आहे. सर तुमच्या सिनेमामध्ये तुम्ही वॅकी हे कॅरेक्टर केलं होतं आणि ते खूप फेमस झालं होतं. यामध्ये माझे जे पप्पा आहे तिकडचे विसरभोळे ते हे कॅरेक्टर करतात. तर भेटूयात आमच्या सिनेमातल्या वॅकीला. अरे सर तुम्ही वा 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 सर,
बरं वाटलं खूप बरं वाटलं सर. नमस्कार सर. पप्पा तुम्ही कुठल्याही ऍक्ट मधून लगेच त्यांच्याकडे नसतं जायचं, पहिला ऍक्ट सादर करायचा. तुम्ही आलं की लगेच त्यांना भेटायचं, असं नाही चालत. नाही असंच नाही, असंच चालतं. बरं ठीक आहे, आता भेटून घ्या मग ऍक्ट सादर करा. हो. पण ओळखता का तुम्ही कोण आहात? ओळखतो म्हणजे मग नमस्कार सर. नमस्कार सर. क्रिकेटर मुरलीधरन. पप्पा काय संबंध? पप्पा ते आपल्याकडे पहिल्या आलेत म्हणून मी आधी सांगितलं की ते माझे पप्पा आहेत, ते थोडे असेल. मुरलीधरन कसा? अरे माझ्याकडे पुरावे आहेत. काय पुरावे तुमच्याकडे? म्हणजे ते मुरलीधरन गाता गाता स्पिन असं टकाटक विकेट. मग कसं काय? क्रिकेट सिद्ध करून दाखवा तुम्ही मला. दाखवतो ना, आता दाखवतो सर. बघा थांबा, याला सिद्ध करून दाखवतो. ह्या बघ, हा बघ फोटो. आउट चालायचा, आउट चालायचा, आउट आउट. असं आहे का बोलतात. नाही? आहे का नाही? हा बघ, हा बघ, घेतला ना विकेट. घेतला ना, असं आहे नाही. असं बोलतात. त्यानंतर हा बघ, अरे जा रे, वर्ल्ड कप आम्हीच घेऊन जाणार. असं बोलतात. खतरनाक. हे बघ, हा कुठला आहे? कल्याण डोंबिवली महानगरपालिका विजेते. तुम्ही उभे होते सर, मला माहितीच नाही. आहे का आता पडलं? पटलं पप्पा, पण ते तुमच्या डोक्यात चाललंय ते बरोबर आहे, पण तुम्ही नीट ओळखलं नाही. ते फार मोठे संगीतकार आहे. अरे तेच आर महाधवन. मला माहित नाही का काय 3 days मध्ये काम केलं ते. नाही पप्पा, शंकर महादेवन. शंकर महादेवन असतं तर यश लागलं नसता का? आर माधवन आहे म्हणजे रवी शंकर माधवन. पप्पा तसं नाहीये, ते संगीतकार आहेत मोठे. त्यांची गाणी किती फेमस आहेत, तुम्ही ऐकता ना रोज. मग तेच म्हणतो. तिघे मिळून संगीत देतात, तिघे मिळून. तिघांची नावं तरी माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत ना. काय? 3 तिकडे काम बिघडवतो ना. हो. मग ह्या तिघांची नावं हे आहेत ना, ते शंकर एन्जॉय लॉस एंजलिस. शंकर एन्जॉय लॉस एंजलिस नाही, शंकर एहसान लॉय असं येतंय. नाही रे, असंच नाव आहे. तुम्ही ना एक नाव वाढवा त्याच्यात सर. माझं नाव घ्या. म्हणजे कसं होईल माहिती का? शंकर एन्जॉय लॉस एंजलिस भाऊ. पण पप्पा तुम्हाला संगीतातलं काही येतं का? त्यांच्याकडे जाण्यापूर्वी येतं का आपल्याला? येतं म्हणजे काय येतं? माझी एकदा मैफिल चालू होती सर. अच्छा, तुमची मैफिल पण चालू मैफिल हा गात होतो मी. अच्छा. ऐन जोशात असताना A.R. रहमान असे समोर उठले. अरे बाप रे. आणि मग निघून गेले वाईट. मी फोन केला त्यांना. म्हटलं सर क्या कसं वाटलं? ते म्हणले हाऊ डेअर यू. मी म्हटलं फाईन सर. नंतर म्हटलं सर और तू. मग बोलले कट केला त्यांनी. कदाचित बॅलन्स नसेल त्यांच्याकडे. असं नसतं पप्पा. असं झालं त्यामुळे होत. अरे राहुल द्रविड. थोडा आहे ना सर. किती आठवण काढायची. हा असं करतात का? लळा लावतात आणि नंतर येत नाही. ते तसे आहेत. माझ्या आले होते 2 वेळा. म्हणून यायचं नाही का? असं आमच्याकडे काय नाही. पप्पा ओळखलंय का? पण एवढं बोलताय सगळं. ओळखलं म्हणजे कोण? मृण्मयी देशपांडे. काय झालं होतं माहितीये का? मृण्मयी येणार होती आणि आम्ही काय करणार होतो, तिला मी पुष्कर म्हणून ओळखणार होतो. पण झालं उलट. आता तू आलास, ती नाही. मग काय करणार? लिहिलेलं वाया जाईल ना म्हणून स्वप्नील जोशी. काय स्वप्नील जोशीचे पापा. हे बरोबर. असं सचिन पिळगावकर ओळख तुम्ही त्यांना? अहो सर ओळखतो. अरे वा. मग जगायचंय मला सर. पण सर मला ते कळलं नाही. जोशी पिळगावकर तुम्ही असं कसं आडनाव? हा लग्नानंतर जोशी झाला. माहेरचं. अच्छा बर. आणि तो दुसरा मुलगा ना आला अजगर. अली असगर. नाही रे, अजगरच. असगर असं आहे ते. अजगर नसतं. अच्छा हा असगर. बरोबर. ते लहान असताना सर बोलत असतील त्याला, हे आली असगर. झाला असेल. बरोबर. अरे हा तर बालगंधर्व. तर मी का
तर कसं आहे ना सर, मी आता माझ्या ऍक्टला सुरू करतो. करा करा. काय ना गंमत, तुम्ही मी वॅकी आहे, वॅकी. व्याकी. मी सुप्रसिद्ध असा चित्रकार आहे. मी खूप मोठे मोठे चांगले चांगले चित्र काढतो. आताच मी एका भिंतीवर लिहून आलो, येथे थुंकू नये असं लिहून आलो आणि फार मला बरं वाटलं. पण मला एक कळत नाही, माझ्या घरात अनेक पेंटिंग्स आहे बघा, कसले लाखाची पेंटिंग्स आहेत बघा ना. रडायला हे बघायला मिळेल कुठे तुम्हाला, पण मला कळत नाही ही विकले का जात नाही. अच्छा. हा मला आली. किती सुंदर दिसते. थँक्स वॅकी. मला तुझ्यावर एक शेर मारायचा. येस. डोळे बनते बघा. हा शेर मारलास वॅकी. मला सांग, पहिला प्रश्न, काय शोले पिक्चर मध्ये सचिनजींच्या कॅरेक्टरचं नाव काय होतं? अहमद. वाव वॅकी, यू टू गुड. दुसरा प्रश्न. अशी ही बनवा बनवी मध्ये हृदय वसंत फुलताना मध्ये सचिनजींनी कुठल्या रंगाची पॅन्ट घातली होती? चॉकलेटी. वाव वॅकी, यू आर अमेझिंग. तिसरा प्रश्न. अशी बनवा बनवी मध्ये सचिनजी जेव्हा सुप्रिया मॅमना पहिल्यांदा भेटायला जातात तेव्हा त्यांनी कीचेन कुठल्या हातामध्ये धरलेली असते? उजव्या. अरे सगळं आठवतं तुला, सगळं आठवतं त्यांच्याबद्दलचं सगळं तुला आठवतं, पण एक छोटी गोष्ट तुला आठवत नाहीये. कुठली? आज लग्नाचा वाढदिवस आहे. अरे देवा, अरे कसं काय विसरलो मी. सॉरी हा सर, वाढदिवसाच्या ना सर तुम्हाला वाढदिवसाच्या सॅट्रिक दिसत शब्द तोंडावर आहे माझ्या. सर वाढदिवसाच्या सॅट्रिक सुमध भावे, शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा सर, हार्दिक शुभेच्छा. वा 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 वा, किती बरं. काय चाललंय तुझं? डोक्यावर पडलायस? माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. सॉरी. हॅपी बर्थडे. नवरा कुठे? काय करू रे? तूच नवरा आहेस माझा. आपल्या लग्नाची अॅनिव्हर्सरी तू विसरलायस. किती वर्ष ही एकच साडी घालून मी फिरायचं, किती वर्ष हे दारिद्र्य. आता तरी आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत रे, आपली भरभराट झाली पाहिजे. कसं होणार रे वॅकी? जाऊ दे गे, असतं एकेकाचं नशीब. नाही वॅकी, ही नशिबाची गोष्ट नाहीये, नवसाची गोष्ट आहे. नवसाची? हो. मी सासूबाईंच्या डायरीत वाचलंय, त्यांनी खूप उपास तपास केले होते रे तुझा जन्म व्हावा म्हणून. पण त्यांनी त्यात लिहिलं होतं की तू नवसाचा आहेस. म्हणजे माझ्या बापाचं नाव नवसा होतं? म्हणजे माझं नाव भाऊ नवसा कदम? नवसाचं म्हणजे त्यांनी नवस केला होता रे देवाकडे की जर मला मुलगा झाला तर देवा मी त्याला विवस्त्र तुझ्याकडे घेऊन येईन. यस, विवस्त्र. वा, मला फार आवडतं असं विवस्त्र फिरायला. लोक बघत बसतील, टाळ्या वाजवतील. वा, वट विवस्त्र, वट. एकदम विवस्त्र म्हणजे कळलंय का तुला? हा, कळलं ना. काय? विवस्त्र म्हणजे विविध वस्त्र विनंती विशेष. विविध वस्त्र विनंती विशेष नाही रे, विवस्त्र म्हणजे नंगा पुंगा. म्हणजे पिके, म्हणजे फक्त रेडिओ. कसं दिसेल ते? नाही म्हणजे काय? हे बघ
हे आपल्याला करावंच लागेल तरच आपली भरभराट होईल. आपल्याला हा नवस फेडण्यासाठी गणपतीपुळ्याला जावंच लागेल. आणि सासूबाईंनी हे सुद्धा लिहिलंय, जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही बच्चन बाबांकडे जा. बच्चन बाबा बरं झालं नाही आपण बच्चन बाबांच्या दरबारात आलो. ओम क्रीम रीम रीम खारी बिस्किट मारी बिस्किट मला पाहिजे. खारी बिस्किट मारी बिस्किट पाहिजे. अरे हा बच्चन बाबा नाही, याचं नाव ना बुच्चन बाबा पाहिजे. बुच्चा एवढंच आहे. तू माझी चेष्टा करतो. नाही नाश्ता करून आलो, तुम्हाला खायचं ते खाऊन जा. आम्हाला नाश्ता नाही, चेष्टा चेष्टा करतो. नाही नाही नाही. भाऊ बोल बोल, तुला काय पाहिजे. मी बोलते. नमस्कार बाबा. बाबा आम्हाला ना नवस फेडायचा आहे. कसला सांगते. हे बाबा कसले नको ते आवाज काढतो. ती काय तसलं सांगते का? असं कसं माझ्याबद्दल सांगते ना ती, नीट ते ऐका ना. ते ऐका. कळलं कळलं कळलं. यावर एक उपाय आहे. तुम्ही एक काम करा, ह्याच्यासारखा एक पुतळा बनवा आणि त्याच्यावर नवस पूर्ण करा. वा 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 वा. म्हणजे तो होणार पिके आणि माझी भरभराट. अरे वा 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 वा. बॉक्स आला बॉक्स आला. वा वा. आता काय हे इथं कोण माणूस कसं उघडायचे? हा अरे हा हे मस्त आहे. वा 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 वा. पुतळा किती छान पुतळा आहे. मस्त मस्त. हा हिला कधी बोलू असं झालं. हे उभा राहा उभा राहा. अरे वा 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 छान. हा पिके होणार, माझी भरभराट होणार. वा वा वा. भास झाला असेल. आजूबाजूची ओरडतील. गप्प बसा. डेंजर हा पुतळा डेंजर. हा चालतो, हा नाचतो. हा छान नाही अगं खरंच. मग आता मला ना एक गप्प बसाव. आणि आता ह्याला तिथे बसवा. मला झोपायचं, रात्र झाली. उद्या आपल्याला उठ. तू कुठे झोपतो इथं? उठ. हा ह्याला कसं कळलं झोपायचं इथं? ह्याला कसं कळलं? तो पुतळा तुमचं काय चाललंय? हा डोक्यावर पडलात का तुम्ही? तू जरा तिकडे बस जा. मला झोपू द्या. उठून मी बघितलं. तुम्हीच बसवलात त्याला. काय होतंय तुम्हाला? काय होतंय? हा झोपा चुपचाप. आता कुठं जाते ना. सकाळी उठायचं काय तुझं चाल. अगं आता सकाळी उठायचे उगाच नको वाटतं करू. हिला ना ऐकायचीच नाही. काय करायचं कळतंय मला. हे बघ हे बघ मी फक्त एक मंत्र म्हणणार. माझा आत्मा तुझ्या आणि तुझा आत्मा पोपट स्वाहा. तुझा आत्मा माझ्या आणि माझा डायरेक्ट. हे बाबा ऐक. हे बघ बघ काय तुमचं? कोण बोलतो मला मंत्र? तिकडे जाऊन बस जायचं.
तुम्हाला भास होतात भास. पुतळा आहे तो पुतळा. हा माणूस नाहीये. मला तर काही ऐकायचं नाहीये. आपण आत्ताच्या आत्ता गणपतीपुळ्याला जायचं. चला उठा चला. चला तिकीट 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 चला 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 गणपती चला. थुकरटवाडी गणपतीपुळे थुकरटवाडी गणपतीपुळे. ताबडतोब प्रवाशाने बसून घ्या. चला थुकरटवाडी गणपतीपुळे. हाँ इतना सन्नाटा क्यों है भाई? अरे सन्नाटा गिन्नाटा काय नाही. इथं बॉम्बा बॉम्ब चालू आहे सगळीकडे. तुम्हाला ऐकू येत? सन्नाटा नाहीये. बॉम्बा बॉम्ब चालू आहे सगळीकडे. अरे भाई मुझे सुनाई देता है सिर्फ दिखाई नहीं देता. क्या करूं? अरे वा वा. अरे हा कुठे जायचं तुम्हाला? हाँ ठाकुर की हवेली. अरे ते कल्याणच्या पुढचं ठाकूरली. तिकडे नाही चालली आहे बस. हे आमची बस गणपतीपुळे चालली. गणपतीपुळेला. अरे मुझे जाना है ठाकुर के पास. ठाकुर ठाकुर. कोण ठाकूर? ठाकुर कोण? क्या बात है? कळलं कळलं. तुम्ही कॅरेक्टर सोडू नका. कळलं कळलं. आजा आजा. ठाकूर ठाकूर म्हणजे ते रामगड. हाँ रामगढ़ जाना है. नाही तर रामगड पर्यंत नाही. फार फार गड चिरोली पर्यंत पोहोचून देऊ तुम्हाला आम्ही. तुम्ही जा तिकडे. हा तिकडे आहे तिकीट. हाँ हाँ ये लो टिकट. अरे हे कटार काळजात घुसले पिक्चरचे तिकीट आहे. हे चालत नाही इकडे. अरे यहाँ प्रमोशन चलता है तो ये टिकट क्यों नहीं चलता? चला चालून घेऊ. काय हरकत नाही. अरे मोठे मोठे माणसं आलेले आहेत. 2 मिनिट तुम्हाला. रुक जाओ. कुठे चालला म्हातारा? या खुदा मुझे कुछ मागच्या डोरनं बसता का? इकडून बसून घ्या. अच्छा सा एहसास हो रहा है. ये यहाँ कोई अपना बैठा है शायद. वाह वाह. हाँ अरे ये कोण? बसंती. हाँ तू है बसंती का भाई है. देखा अहमद आया है मेरा. नीलेश. हाँ अरे इतनी बकबक करता है तो अहमद को समझाता क्यों नहीं? उसका मामा जोधपुर में बीड़ी के कारखाने में जुलाबिन है. क्या बुलाजिन है? मुलाजिम है. अरे 300 रुपए तनख्वाह है. वाह वाह. लेकिन जाता ही नहीं. कहता है आप अकेले पड़ जाओगे. अरे पुष्कर हेच चाललं आपलं रोजचं. अरे जानते हो दुनिया में सबसे बड़ा बोझ कौन सा है? कौन सा? कार्य दुरावा करता करता कट्यारचं दिग्दर्शन करना. चलो भाई. चला थोकरटवाडी गणपतीपुळे. थोकरटवाडी गणपतीपुळे. थोकरटवाडी गणपतीपुळे. चला ताबडतोब बसून घ्या. ताबडतोब बसून घ्या. ताबडतोब बसून घ्या. अरे वा वा. हा चला तिकीट 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 तिकीट. चला 3 तिकीट काढा पटकन. 3 काय 2 द्या. अरे याचे कोण काढणार आहे पप्पा? अरे पुतळा तर तिकीट टाका मग त्याला. हे त्याला सांग मी पुतळा नाहीये. पुतळा तुझा बाप. हा पुतळा तुझा बाप. बोलतो तुम्ही असं? मला नाही बोललो मी. हा बोल. हा काय बोलला तुम्ही? बोला तुमच्या तोंडाला. चला तिकीट काढा तिकीट काढा. चला पटकन 3 तिकीट काढा 3 तिकीट काढा. हे फुटबॉल आला. कोणाला काय हलकं व्हायचं असेल तर हलकं होऊन घ्या पटकन ताबडतोब. तुम्हाला काय? अरे ओ सांबा बस कुठं चालली आहे? अरे बस कुठे थांबली दिसून नाही राहिली का? फुटबॉल आला. कुठे चालली काय? हा कोण आहे तू? मी हा गब्बर गब्बर. गब्बर. हा फार फार तर खोड रबल वाटत तू. कुठे जाय तुले? अरे मी गब्बर गब्बर. चट्टार गया
संजय मर गया. या हिशोबात पहिल्या एपिसोडच मारायला पाहिजे होतं. अरे ते दिवाळीचे फटाके इकडे माझी खरी बंदूक आहे. खरी आहे. तो कशासाठी आलाय? हिरे कुठे आहे? हिरे कुठे आहे? अरे हिरे ड्युटीवर आले नाहीत ना आज. कोण? सदाशिवराव हिरे ड्रायव्हर आहे आमचे. सदाशिवराव हिरे ड्युटीवर आले नाही सध्या, त्यामुळे मला सगळं हा जगात पाडून आलं. ते नाही, मग मला खबर लागली की या बस मधून हिरे नेत आहेत. ते हिरे मी लुटायला आलोय. हिरे कुठे आहे? हिरे कुठे आहे? इकडे इकडे इकडे. हे दे हे दे हे दे. चल इकडे. अरे सगळं कोणा संपवल्या. एक मिनिट, मला तेच हवं होतं. ओळखलं मला मी कोण आहे? मी इन्स्पेक्टर के बलुके. के बलुके. हा आरोपी बरेच वर्ष. किती किती? अनेक वर्ष. अच्छा, खूप वर्ष. खूप वर्ष. अनेक वर्ष पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकत होता. धुळे नाही हो, धूळ धूळ धूळ. पोलिसांनी अफवा पसरवली होती की ह्या बसमध्ये हिरे आहेत आणि त्या सापड्यात हा अडकला. इन्स्पेक्टर, याला अटक करून घेऊन देणार. याला कळतं तरी का? ओके सर. सगळे असे सगळे असे. यांच्या पोलीस चौकीचं नाव काय असेल? थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू. हो, कुठं सो मच. नवस कोण फेडणार माझा? कसला नवस? ते नवसाला जायचं ना विवस्त्र. एक मिनिट हो, मी भावला नाहीये. एक मिनिट. ते मला काय माहित नाही. नवस फेडायचा. मला काय तर बघूयात साक्षात सचिनजींना आमचा हा सिनेमा कसा वाटला. नाही, खूपच छान हो. असा स्क्रीन प्ले मला जर आधी माहिती असतं तर मी याच्यावरच पिक्चर केलं असतं. पण मला एकच गोष्ट कळली नाही. हा सर, तुम्ही या चित्रपटात कदाचित आमची मैत्री घालायची होती म्हणून तुम्ही त्याचा उल्लेख केलात. त्याचमुळे बहुतेक तुम्ही महेश कोठारेच्या चित्रपटातला पण एक भाग त्याच्यात टाकला नाही का? ती आयडियाची कल्पना होती सर. माझी आयडियाची कल्पना होती. वा वा वा, फार छान. सर्व कलाकारांकरता आणि तुमच्याकरता जोरदार टाळ्या. थँक्यू सर, थँक्यू. आता मी परत एकदा सचिनजींकडे येणार आहे. सचिन सर एका वेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत आम्हाला. प्रोमोजमधून औत्सुक्य वाढत चाललेलं आहे की सचिन सरांची भूमिका काय. सगळ्यांना जाणून घ्यायचं की काय आहे भूमिका. ज्या भूमिकेला ज्या माझ्या वसंतरावांना मी माझ्या लहानपणापासून पाहत आलेलो आहे, ज्या भूमिकेत, ती भूमिका आपल्याला करता येईल का? एकतर आनंद तर झालाच, पण त्याबरोबर शंकाही वाटली की करता येईल का, आपण ते पेलू शकू का? मग त्यातल्या काही गोष्टी मग सुबोधच्या मार्गदर्शनाने मी त्या पुढे पुढे नेत गेलो. आणि एक अतिशय वेगळी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली, ती म्हणजे एका मराठी पिक्चरमध्ये पहिल्यांदा मी एकही मराठी शब्द वापरलेला नाही. मी जे काही म्हटलेलं आहे, जे काही बोललेलो आहे या चित्रपटात, ते सर्व उर्दू आहे. आणि उर्दू सारखीच परिस्थिती या माणसाची सुद्धा आहे, खां साहेबांची. खां साहेब खरं म्हणजे खिताब पंडितजींनी दिलाय, पण या खां साहेबांची अवस्था सुद्धा उर्दू सारखीच आहे. म्हणजे एक शेरमध्ये मी बयां करू शकतो कि सब मेरे चाहने वाले हैं, मेरा कोई नहीं. सब मेरे चाहने वाले हैं, मेरा कोई नहीं. मैं भी इस मुल्क में उर्दू की तरह रहता हूँ. हा थोडासा लोनली आहे. याचं कारण फक्त एवढंच आहे की तो स्वतःभोवतीच जगू इच्छितो. स्वतःवरती जितकं प्रेम आहे तितकं कोणाही वरती नाही आहे. संगीतावरती आहे, घराण्यावरती आहे, एक अभिमान, एक अहंकार. आणि त्याच्याबरोबर त्याच्यासमोर एक अत्यंत, त्याला आपण प्रांजळ असं व्यक्तिमत्व म्हणू शकतो, किंवा एक अतिशय शुद्ध अशी व्यक्ती, ती म्हणजे पंडितजी. आणि हा रोल, पंडितजीचा रोल जो आहे, तो शंकरला करण्यात अजिबात डिफिकल्टी आली नाही. याचं कारण त्याला वेगळं काहीच करायचं नव्हतं. तो तसाच आहे. प्रश्न माझा तोच आहे सर की तुम्ही उतरलात ऍक्टिंगच्या मैदानात, पण पहिला मराठी सिनेमा निवडला, म्हणजे असं का? आवड म्हणून की बायकोनी फोर्स केला होता?
ह्यांची बायको मराठी आहे त्यामुळे म्हणून माझा तो प्रश्न होता. बायको ॲक्च्युली खूप सरप्राईज झाली होती जेव्हा मी तिला म्हटलं की कारण आम्ही ऑलरेडी काम सुरू केलं होतं म्युझिकचं आणि सिटिंग्स गणपतीचं गाणं सगळं आणि तेव्हा ह्यांनी मला एक असं बॉम्ब टाकलं की पंडितजीचं किरदार तू करशील का. मैं बोला कि पागल हो गया क्या, चुपचाप म्युझिक कर रहे बस नाही हो गया, हाँ दुसरं काही मिला नाही क्या. तर त्यांना काय वाटलं त्यालाच विचारा तुम्ही. हा मला चूज केलं. काय आम्हाला माहिती आहे की लग्नानंतर लवकरच नवरा बायकोची भाषा बोलायला लागतो. कळलं की नाही. काफी कन्व्हिन्स किया उन्होंने मुझे. कन्व्हिन्स केल्यानंतर आय अंडरस्टूड की काय सिच्युएशन आहे, कशाला आपण हे करतो, मीडियम इज डिफरंट. आणि माझ्या आयुष्यात असं एक चान्स म्हणजे एक म्युझिशियन, क्लासिकल सिंगर आणि ते म्युझिशियनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आय कॅन रिलेट टू दॅट व्हेरी वेल. म्हणजे एक प्युअर म्युझिशियन, ऑनेस्ट आणि संगीताशिवाय काय त्यांना सुचत नाही. बाय द वे बायकोचं नाव संगीता आहे. तो तर आयुष्यात आहे, तिच्याशिवाय काय सुचतच नाही मला. खरं सांगतो. आणि सो वेन आय गॉट प्रिटी कन्व्हिन्स्ड आणि मी विचार केला की वाय नॉट गिव्ह इट अ शॉट अँड ट्राय करूया. फार तर काय होणार, पीपल विल नॉट लाईक इट, दॅट्स द मॅक्सिमम दॅट कॅन हॅपन. एक गोष्ट सांगू इच्छितो की शंकरनी केलेली कोणतीही गोष्ट लोकांना आवडणार नाही असं आयुष्यात कधी होऊच नाही शकत. नेव्हर. सर यू आर रिअली नाईस. थँक यू. नो नो इट इज अ फॅक्ट. इट इज अ फॅक्ट. सर हेच माझं पण म्हणणं, मी पण नाहीच आहे. जो दादा आता येणार आहे दिग्दर्शकांकडे. खरं तर अभिनेते म्हणून आतापर्यंत सुबोध भावे असं असायचं, पण आता दिग्दर्शक या नजरेतून सगळेजण तुमच्याकडे पाहतात. तुमचा कसा आहे अनुभव कट्यारचा? विलक्षण आहे. गेले 3.5 वर्षाचा हा प्रवास मला आता असं वाटतं की खरं तर संपूच नाही. म्हणजे काम संपायला आलं की लोकांना आनंद होतो ना की चला काम संपलं, आता आपलं पिक्चर रिलीज होणार. मला दुःख होत आहे काम संपलं म्हणजे आता ही मंडळी मला रोजच्या रोज भेटणार नाहीत, यांच्याबरोबर माझ्या गप्पा होणार नाहीत. एकदम पॉज येतो ना एखादी गोष्ट घडल्यानंतर, तशी काहीतरी माझी अवस्था झाली की एक काम संपलंय, आता रोज मी छळणार कोणाला फोन करून, अहो शंकरजी ते गाणं कधी देत आहे, हा फोन कोणाला करणार. कदाचित इतका आनंद घेतल्यानंतर एक पॉज खूप आवश्यक असतो पुन्हा पुढची इनिंग खेळण्यासाठी. कदाचित हा तसा पॉज असेल. जे नाटक बसवत असताना म्हणजे पहिल्यांदा मी आभार मानीन राहुल देशपांडेचे, माझ्या मित्राचे. कारण त्यांनी जर कट्यार काळजात घुसली या नाटकासाठी मला विचारलं नसतं तर इतका आनंददायी सोहळा आम्ही आज साजरा करू शकलो नसतो. त्यामुळे राहुलने विचारलं, त्यांनी मला दिग्दर्शन करशील का नाटकाचं, कविराज करशील का असं विचारलं. त्यामुळे मी त्या संगीत नाटकाशी निगडीत झालो आणि त्याच्यानंतर पुढचा हा सगळा प्रवास सुरू झाला. पण जे मनापासून वाटलं, जे मनापासून भावलं, जे मनापासून आवडलं, करावंसं वाटलं, मला असं वाटतं तेच आम्ही सगळ्यांनी केलं. कारण नुसतं यांनी कलाकार म्हणून काम केलेलं नाही आहे. ते प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट ही तितकीच होती जितकी माझी इन्व्हॉल्वमेंट होती. त्यामुळे या सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे ते मी जसं म्हणतो की खेड शिवापूरला तो एक दर्गा आहे की जिकडे एक दगड आहे, त्या दगडाला त्या बाबाच्या नावाने करंगळी लावली की तो दगड उचलला जातो. मला असं वाटतं की ह्या सगळ्यांनी करंगळी लावली म्हणून हा दगड उचलला गेला आणि कट्यार साजरा झाला. आता येणार आहे पुष्कर तुमच्याकडे. कविराज ही भूमिका तुम्ही साकारताय सिनेमामध्ये, तर कसे आहेत कविराज? कविराजचं दुःख एकच आहे की तो छंद सादर करतो प्रत्येक वेळी. राज कवी आहे तो, त्यामुळे तसं गेयत्व त्याच्याकडे आहेच. पण त्याचं म्हणणं नेहमी असतं की आज माझ्या गळ्यात सूर नाहीत आणि मला जर सूर असते तर माझा आवाज सदाशिवसारखा असता. त्यामुळे तो सदाशिवला नेहमी स्वतःचा आवाज समजतो, गाण्यातला आवाज असा तो प्रत्येक वेळी सदाशिवला समजत असतो. त्याचं अजून एक दुःख आहे कविराजाचं की त्याचं लग्न झालेलं नाही अजून. नाही तो उमाला पण प्रपोज करतो, झरीला प्रपोज करतो. तो असा खुशमस्करी नाही म्हणता येणार, पण तो असा मस्करी करणारा पण एक आहे. एक मला पुष्करला अजून एक फरमाईश करावीशी वाटते. हां सर. की एक स्टेजवरती एक माणूस गाणं गात असतो आणि त्याचा धक्का लागतो कोणाला तरी आणि त्यानंतर तो त्याला सॉरी कशा पद्धतीनं म्हणतो. वा, ते फार सुंदर करून दाखवतो पुष्कर. दाखवतो म्हणजे हा इकडे मी उभा राहतो. रेडी सर? उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवित आली वासुदेवाची आय एम सॉरी.
निखिल सर, नेहमीच तुम्ही जेव्हा जेव्हा इथे येता तेव्हा आमच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येता, पण आज दिवाळी गिफ्ट म्हणून एवढी मोठी फिल्म तुम्ही घेऊन आलाय, कट्यार काळजात घुसली, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. तर मंडळी, कट्यार काळजात घुसली या सिनेमाच्या निमित्तानं हे सगळे आपले आवडते कलाकार आज दिवाळी निमित्त आपल्या थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. आणि अर्थातच एका भागात ही गंमत संपणार नाहीये, आणि तसंही सण म्हटल्यानंतर एका दिवसात सगळं का संपवायचं, म्हणून मी पाहुण्यांना विनंती करणार आहे की प्लीज तुम्ही आमच्याकडे मुक्कामी राहा, उद्या सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर असा. तेव्हा यांच्याच सोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.